मनमाडला केलेला कार्यक्रम आता थोडा आधार देऊन गेला. मनमाडला केलेला कार्यक्रम आता थोडा आधार देऊन गेला होता. राजकारणानं काय काय परिवर्तन घडेल सांगता येत नव्हतं. समाजकारण आणि राजकारणाच्या स्पर्शाशिवाय मला अस्तित्व प्राप्त होणं शक्यच नव्हतं. गायकवाड गट दूर झाला. BC कांबळे गटात ओढला दादासाहेब गायकवाड गटात आता माझा उल्लेखही नव्हता. मनमाडहून औरंगाबादला सभेसाठी जाणं ठरलं. तुकाराम प्रधान यांनी औरंगाबादला सभा आखली होती. BC कांबळे, दादासाहेब रुपवते हे वक्ते होते. BC कांबळे, दादासाहेब रुपवते हे वक्ते होते. काहीच तयारी नव्हती. लहानशी ताडपत्री अंथरलेली होती तिथं आणि 2च खुर्च्या ठेवलेल्या. माणसं जमतच नव्हती. एकनाथ कांबळे, त्यांचा भाऊ, हे चांगले वादक होते. कार्यक्रम त्यावर करायचं ठरलं. त्यांची साथ मिळाली आणि 2च गाण्यात हजारो माणसं जमा झाली. यातलं पहिलं गाणं होतं. माझ्या आविर्भावात ते मी सादर केलं. ते गीत होतं, पैदा हो तो भीमसानर पैदा हो. सभा औरंगाबादमधील शहागंज येथे होती. औरंगाबादमधील शहागंज येथे सभा होती. आज वक्त्यांची भाषणेही भारी झाली. त्यांनी जमलेली माणसं मोहून टाकली. BC कांबळे व दादासाहेब रुपवते आणि मला कमीत कमी 20-20, 25-25 फुलांच्या माळा मिळाल्या. सभा संपताना सगळे आनंदी होते. सगळ्या मंडळीत उत्साह संचारला होता. सभा संपली. सगळे समाधानात पांगले. आता दुसऱ्या फेरीसाठी आलो तेव्हा मी औरंगाबादला परिचितच झालो होतो. रघुनाथ सोनवणेंच्या घरी राहत होतो. त्या ठिकाणी एके दिवशी डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि वामन निंबाळकर अचानक मला येऊन भेटले. खूपच आनंद झाला. डॉक्टर पानतावणे सरांनी मिलिंद महाविद्यालयात रंगमंदिर येथे माझा कार्यक्रम ठेवला. विद्यार्थ्यांनी तुफान गर्दी केली. त्या परिसरात हा पहिलाच कार्यक्रम होता. कार्यक्रम अखेर बाहेर घ्यावा असे ठरले. कार्यक्रम अखेर बाहेर घ्यावा लागला. कार्यक्रमाला सगळेच प्राचार्य आणि प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. कला वाणिज्य महाविद्यालयातला कार्यक्रम भारी झाला. प्राध्यापक मनोहर गरुड आणि प्राचार्य मोहगावकर सरांनी माझ्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. मला बघायला अनेक कॉलेज कुमार आवर्जून उपस्थित होते. मी येणार या भावनेने मला बघण्यासाठी त्यांचे मन जणू आतुर झाले होते. संपूर्ण कॉलेजचे विद्यार्थी तर होतेच, परंतु मिलिंद कला विज्ञान महाविद्यालयाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे, तसेच गावातीलही लोक हे देखील कार्यक्रमाला आले होते. माझा लहानसा वाद्यसंच छोट्या स्टेजवर तयार झाला. मी मध्ये बसलो. महाविद्यालयाच्या वतीनं माझं स्वागत झालं. नंतर प्राचार्य आणि इतर मंडळी स्टेजच्या समोर बसले. मी मांडी मोडली. हळूहळू पांढऱ्या सदऱ्याच्या बायांना गडे घालून बाया मागे सारून हळूच मी हार्मोनियम समोर ओढली. समोर बसलेल्या मंडळीवर एक भेदक नजर फेकली. हात जोडून जयभीम केला. विजेच्या चपळाईनं माझी बोटं आता पेटीवर फिरू लागली आणि मी गायला सुरुवात केली. ते गीत होतं,
दिधले भीमाईने तुम्ही. दिधले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. दिधले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. दिधले भीमाईने तुम्ही दिधले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. अमृत चाखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. होऊन जागले किती दिन रात जागले. होऊन जागले किती दिन रात जागले. दिन रात जागले. 17 नको तुझ्या तुम्ही 3-4 दाखले. 17 नको तुझ्या तुम्ही 3-4 दाखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. दिधले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. जाऊन खळ्यामध्ये कधी जाऊन मळ्यामध्ये. जाऊन खळ्यामध्ये कधी जाऊन मळ्यामध्ये. भीमाच्या मळ्यात. जाऊन खळ्यामध्ये कधी जाऊन मळ्यामध्ये. जाऊन मळ्यामध्ये. सांगा किती घडी इथे मातीत माखले. सांगा किती घडी इथे मातीत माखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. दिधले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. दिल्लीतल्या धरणातले पाणी जे रोखले. दिल्लीतल्या धरणातले पाणी जे रोखले. पाणी जे रोखले. सांगा किती घडी तिथे जाऊन ठाकले. सांगा किती घडी तिथे जाऊन ठाकले.
सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले, दिदले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. थैमान घातले अशा जुलमी जगातले, थैमान घातले अशा जुलमी जगातले, जुलमी जगातले. सांगा किती घडी तुम्ही गाडून टाकले, सांगा किती घडी तुम्ही गाडून टाकले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले, दिदले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. वामन परी किती तरी लाचार वासती, वामन परी किती तरी लाचार वासती, लाचार वासती. असतील थोरले कुणी असतील धाकले, असतील थोरले कुणी असतील धाकले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले, दिदले भीमाईने तुम्ही अमृत चाखले. सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले, सांगा कुणी कुणी इथे ईमान राखले. पहिलं गाणं होताच टाळ्या कडाडल्या, जाणवेपर्यंत मला गायला हुरूप आला. मग गाणी गायली, चला चला ग सोनं लुटाया. तसेच पेर भीमाचा लळा शिवारी, पेर भीमाचा लळा रे, हे गीत. आणि सगळेजण माझं गाणं जणू काळजात साठवीत होते. माझा पहाडी आवाज, शब्दफेक, माझं इमान, गाण्यातील आणि एकूणच प्रामाणिकता, मध्येच एका गुडघ्यावर उभे राहून बेधुंद गाणे, हे सगळं समोरच्यांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या काळजाच्या कुपीत जाऊन बसणारं होतं. ती उत्सुक आणि फुलणारी मुलं मला फुलणाऱ्या फुलांसारखी भासली. काळजाचं पाणी करणारं माझं गाणं, मलाच माझ्या गीत गायनाचा अभिमान आणि आनंद वाटला. कारण माझ्यासमोर उद्याची पिढी बसलेली होती. उद्याची पिढी कुणी सांगावं यातलाच कोणी. उद्या मी थकल्यावर माझी महाराष्ट्रभर विखुरलेली गाणी
एक एक करीत गोळा करून माझ्या काव्यगीतांचे खंडच्या खंड काढीन कुणी सांगावं. आणि मी आतल्या आत मोहरलो. औरंगाबादमध्ये केडी पवारांच्या घरीच त्यांनी ठेवून घेतलं मला. औरंगाबाद शहरात मोठमोठे कार्यक्रम झाले. केडी पवार कवी आणि गायकही होते. पक्षाच्या आणि धम्माच्या कार्याला ते शेकडो रुपये लावित होते. केडी पवार आणि PS गायकवाड हे कलावंत मला लाभल्यानंतर मी त्यांच्याकडेच राहू लागलो. आणि एक भरगच्च कार्यक्रमाचं आज आयोजन झालं होतं. मी आनंदात होतो. आज मी स्टेजवर माझं एक गाणं सादर केलं. ते बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या विवाह सोहळ्याचं होतं. विवाह सोहळ्याचं गीताचे बोल होते, भायखळ्याच्या मंडीमधले. भायखळ्याच्या मंडीमधले, भायखळ्याच्या मंडीमधले सबुतरे सजले, झाले शुभमंगल झाले, भीमाचे शुभमंगल झाले. राणी कन्या वणंदकरांची भिवा सुभेदाराचा, राणी कन्या वणंदकरांची भिवा सुभेदाराचा, विवाह क्षण येता जुळून, विवाह क्षण येता जुळून, मंगल दोन जीवांचा, बाराती आले, बाराती आले, शुभमंगल झाले, भीमाचे शुभमंगल झाले. भीमरायाच्या ज्ञानवेली अवतरली पाली, भीमरायाच्या ज्ञानवेली अवतरली पाली, सुगंध सरिता जणू भीमाच्या फिरे भोवताली, सुगंध सरिता जणू भीमाच्या फिरे भोवताली. शील पर्व आले, शील पर्व आले, शुभमंगल झाले, भीमाचे शुभमंगल झाले. माय प्रेरणा झाली वामन, उभ्या समाजाची, माय प्रेरणा झाली वामन, उभ्या समाजाची, रमसावली अमर जाहली माझ्या भीमरायाची, रमसावली अमर जाहली माझ्या भीमरायाची. कर्पूरवाडी झाले,
कर्पूरवडी झाले, शुभमंगल झाले, भीमाचे शुभमंगल झाले. बायखळाच्या मंडीमधले, बायखळाच्या मंडीमधले चबुतरे सजले, झाले शुभमंगल झाले, झाले शुभमंगल झाले, भीमाचे शुभमंगल झाले. आणि औरंगाबादमध्ये 2 कवी आणि गायक मला जे लाभले, तो फार मोठा समाधान देणारा भाग होता माझ्यासाठी. ते 2 कलावंत होते, विजयानंद जाधव आणि बाबूराव जाधव. विजयानंद जाधव आणि बाबूराव जाधव. नाव विस्तारत होतं, पण आधाराचं काय, वंशवेलीचं काय. शांता चांगलीच होती, पण अजूनही आम्हाला मोलबाळ झालं नव्हतं, होण्याचं चिन्हही दिसत नव्हतं. शांता, एक दिवस मी शांताला म्हणालो, आम्ही दोघेच एका निवांत वेळीविषयी काढून बोलू लागलो. अगं, आपल्याला अजूनही मुलबाळ नाही, तुला काय वाटतंय? हो ना, मलाही ते चलतंय, शांता म्हणाली. तुम्ही वंशवेलीसाठी झुरताय हे का मला कळत नाही, पण मी तरी काय करू? मग असं करायचं का काय? आपली वंशवेल वाढावी असं तुलाही वाटतंय ना? हो, नक्कीच, ती म्हणाली. तुम्ही म्हणाल त्यासाठी माझी तयारी आहे. तुम्ही म्हणाल ते करण्याची माझी तयारी आहे. शांता तयार झाली. तिच्यापुढं माझ्या भावना मी व्यक्त केल्या आणि मला सोयरीक बघण्यासाठी शोध घेऊ लागलो. पण मनासारखी सोयरीक मिळेना. आणि एक दिवस तिसऱ्या बायकोची पसंती झाली. कडूबाबा पंडित, अण्णा खरे आणि मी गंगापूर तालुक्यात गेलो. मुलगी पसंत पडली आणि मी तिसरी बायको केली. आणि तिला घेऊन फिरू लागलो. शांता माझ्यासोबतच असायची. आम्हा तिघांचं एका गावावरून दुसऱ्या गावी जाणं चालू झालं. आणि असं चालू असतानाच आम्ही मालेगावी आलो. गंगापूर वैजापूर भागात बरेच कार्यक्रम आम्ही केले होते. लोकांनी गावकी सोडावी या विषयाच्या अनुषंगाने आम्ही तिघे मालेगावी आलो. शांता आणि माझ्या तिसऱ्या बायकोत मतभेद झडायला लागले. आम्ही तिघही म्हणजे मी, शांता आणि तिसरी बायको आम्ही नव्या सासूरवाडीला गेलो. तिथं बराच विचारविनिमय केला, पण सगळी चर्चा फोल गेली. अखेर आम्ही नव्या सासूरवाडीतून निघालो. तिसरी बायको काही आमच्यासोबत निघालीच नाही. तिनं माहेरीच राहणं पसंत केलं. थोडक्यात ती माझ्यापासून दूर झाली, अगदी कायमची. आणि अशा तऱ्हेनं माझी वंशवेलीची आशा करपून गेली. आमचं आयुष्य म्हणजे वाऱ्यावरची वरात होतीच. पण आता काही गोष्टी निर्णयात्मक ठरत होत्या. त्यातली एक म्हणजे मला आता वंशवेलीची अपेक्षा न करता आयुष्य काढावं लागणारच होतं. तसंच नवं घर होईल याची काहीच खात्री वाटत नव्हती. नाशिक रोडचं घर म्हणजे बायकोच्याच आश्रयानं राहण्यासारखं होतं, पण त्याला इलाज नव्हता माझा. ती माणसं तशी आम्हा दोघांनाही जीव लावणारी होती, पण माझ्या मालकीचं छप्पर असावं ही भावना
आता विरत चालली होती. तरीही मी आशा सोडणार नव्हतोच. आता कार्यक्रम करीत चाललोच होतो. नावही होत चाललं होतं. गायक माझी गाणी विस्ताराने म्हणू लागले होते. कर्ग गाण्याची तयारी. गोडी झाली हो झाली. लय राव तिखट ही मिरची. नवरा इकडं नवरी तिकडं. जाते मी सासर घरी. नजर विषारी असते ग. चल ग हरणे. ही श्रावण यशवंतेच्या आवाजातली गाणी. प्रल्हाद शिंदेंच्या आवाजात भीमा तुझ्या महूला. चांदण्याची छाया जसा तुझा गोड गळा. तू भीमाईचा पाना. या टाकलेल्या पोरी. आणि सर्व दूर पसरली ही गाणी. अशी गाणी माझी सर्व दूर पसरली. विजयानंद जाधव या गायकाच्या आवाजात खांदेकरी समाधीकडे तुफानातले दिवे. काय सांगू तुला आता. नीच नीतीचा कापू गळा. अशी गाणी. पाणी वाढ ग मायसारखं गाणं गाताना. प्रतापसिंग बोदडेंचा काळीच पेटून टाकणारा आवाज. विश्वनाथ भोसलेच्या आवाजातलं भीमा तुझ्या मताचे गीत. मिलिंद शिंदे यांच्या आवाजातली असा हा माझा नवरा ग. काल मुजरेच केले रे. सावली गोड तुझी. काळी रात होती जरी संकटाची काळी रात होती. कृष्णा शिंदेंच्या आवाजात पाहिले ना जे कधी सारखं गीत. अशी गायक मंडळी माझी गीतं गात होती. विठ्ठल शिंदे, फुलचंद जाधव, भीमराव मोहिते अशी मंडळी होती. सुप्रभात काळेंचं, नदीच्या पल्याडबाई, रोशन सातारकरांचं वारा हलता झुलता वारा. तसंच सुलोचना चव्हाण यांचं सुनबाई हसली गाली हे गीत सुश्राव्य बनलं होतं. आनंद शिंदेंचा आवाज मिळालेली दयाळू दाता, समाजाचं काय या गाण्यांना माणसात नेत होता. तसाच माझा आवाजही लोक कानात साठवू लागले होते. माझ्या आवाजातली आले विहारी मी. आले तुझ्यासाठी करीते पूजा मी आधी गौतमाची. पैदा हो तो भीम सानर पैदा हो. अशी भीमज्योत जळी. पहाटवारा भीमाची लेखणी. माझे मरण म्हणाले मुंबईचा एक अधिकारी. भीमा विचार तुझा पेर भीमाचा मळा. सांगू किती मी दादा. नाग नदीच्या काठी चाहूल म्हणजे त्या येण्याची चाहूल येता. हे गीत जडला आता छंद आमचा वाटा. आई तुझा मी नंदन आहे. करील जीवाची पायघडी. चला चला ग सोन लुटाया. आम्रपाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. अशी माझी गाणी आता सर्व दूर पसरली होती. लोक पुन्हा पुन्हा ऐकायला मागत होते. आता भीमशाहीर या उपाधीनं मी गौरवला जात होतो. माणसं जमत होती, ऐकत होती, कानात साठवून गुणगुणत जात होती. मला माझं गाणं कानात साठवून गुणगुणत जात होती. आणि माझं जीवनही असंच चाललं. कोणत्या वळणानं जायचं हे माहीत नसलेल्या नदीसारखं. पण सागराला मिळण्याचं ध्येय ठाम असलेलं. आणि बाबासाहेबांची प्रतिमा आणि त्यांचा जीवन प्रवास हाच माझा मार्गदर्शक होता. यापुढे माझं जीवन काहीच नव्हतं. आणि परिस्थितीचं एकूणच आकलन करता करता मी एक गीत लिहिलं आणि ठिकठिकाणी सादर केलं. जे गीत होतं, जरी संकटाची काळ रात्र होती.
संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची सुरुवात होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती. प्रकाशात माझी पिढीनात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. पालवीत होते प्रकाशाचे गोळे, चालवीत होते तुझे दोन डोळे. पालवीत होते प्रकाशाचे गोळे, चालवीत होते तुझे दोन डोळे. प्रकाशाचे गाणे मनी गात होती, प्रकाशाचे गाणे मनी गात होती. अशी फौज माझी पुढे जात होती, अशी फौज माझी पुढे जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तरी भीमराया तुझी साथ होती. गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती. गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती. तोडली सपाई गुलामीची बेडी, तोडली सपाई गुलामीची बेडी. अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तरी भीमराया तुझी साथ होती. मला दावलेली तुझी पायवाट, झाली आता ती विकासाची वाट. मला दावलेली तुझी पायवाट, झाली आता ती विकासाची वाट. वदे आज वामन, वदे आज वामन, कालची तुझी ती. वदे आज वामन, कालची तुझी ती. पेरणी उद्याच्या विकासात होती, पेरणी उद्याच्या विकासात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची सुरुवात होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती.
प्रकाशात माझी पिढी नात होती, जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती.